नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदाची बिनविरोध निवड। गेल्या 3 वर्षांनंतर पालिकेला मिळाले विविध विषयांचे सभापती निवडीनंतर विकास कामांना मिळणार गती। नंदुरबार येथील नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीची बिनविरोध निवड करण्यात आली। येथील नगरपालिकेच्या सभागृहात आज विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी सभापीठासन अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, मुख्याधिकारी राहुल वाघ उपस्थित होते। पालिकेच्या विषय समित्यांसाठी घेण्यात आलेल्या सभेत सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषय समिती सभापती व सदस्य निवड करण्यात आली। त्यात प्रत्येक विषय समितीमध्ये 10 सदस्य असणार आहेत। त्यात शिवसेनेचे 7 सदस्य, भारतीय जनता पार्टीचे 2 सदस्य, MIMचे 1 सदस्य घेण्यात आले। यात बांधकाम समितीच्या सभापतीपदी देवेंद्र जैन, आरोग्य समितीच्या सभापतीपदी प्रीतम ढंडोरे, पाणी पुरवठा समिती सभापतीपदी कैलास पाटील, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी शीतल वसावे तर शिक्षण समितीच्या सभापतीपदी भावना गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली। स्थायी समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध सभापती म्हणून नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांची तर नियोजन समितीच्या पदसिद्ध सभापती म्हणून उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांची निवड करण्यात आली। विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीनंतर नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी तसेच मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला। निवड प्रक्रिया प्रसंगी जयसिंग गावित, संजय माळी, दीपक पाटील यांनी सहकार्य केले। सभापतींच्या बिनविरोध निवडीनंतर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सत्कार केला। सर्व निवड झालेल्या सभापतींना त्यांच्या दालनापर्यंत नेऊन त्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला। यावेळी युवा नेते डॉक्टर विक्रांत मोरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम रघुवंशी, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष BK पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी निवडीनंतर सभापतींचा सत्कार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली, तसेच यावेळी जल्लोष करण्यात आला।